तिथे संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले। खंडणी प्रकरण आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातही दोषारोपपत्र दाखल झालं। तब्बल 1758 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं। सर्व आरोपींचे सीडीआर, संतोष देशमुखांना मारहाण करताना मोबाईलमधील तयार केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची देखील माहिती असल्याचं कळतंय। त्यामुळे आरोपपत्रात नेमकं काय आहे तर टेक्निकली आणि बायोलॉजिकली पुराव्यांबाबत माहिती देण्यात आली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे पुरावे आहेत। देशमुखांना मारहाण करताना मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंगची देखील माहिती आहे। मारहाणीसाठी वापरलेल्या हत्यारांची देखील माहिती देण्यात आली आहे। रक्तानं माखलेल्या कपड्यांसह महत्त्वाच्या पुराव्यांचा उल्लेख यामध्ये आहे। चौकशीसाठी ज्या संशयितांना बोलावलं त्यांचेही जबाब नोंदवण्यात आले। आरोपींना फोन करण्यासाठी कुणी मदत केली याची माहिती देण्यात आली आहे। दोषारोपपत्रात सर्वाधिक पाने हे सीडीआरची आणि फॉरेन्सिक विभागाचे अहवाल आहेत। आयपीएस अधिकाऱ्यांसमोर घेतलेले सर्व आरोपींचे जबाब आणि कबुली देखील या आरोपपत्रात असल्याचं समजतंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, 1758 पानांचं हे आरोपपत्र आहे। अनेक ठळक मुद्दे आपण खरं तर प्रेक्षकांना सांगितले। या पलीकडे जाऊन आणखी कुठले मुद्दे या आरोपपत्रात पाहायला मिळत आहेत? एबीपी माझा सगळ्यात आधी या दोषारोपपत्रामध्ये काय आहे हे तुम्हाला सांगतंय आणि तू जसं सांगितलंस तसं हे जे दोषारोपपत्र आहे ते 1758 पानांचं आहे। दोन्ही बाजूने मिळून हे दोषारोपपत्र आहे आणि यामध्ये खास करून सांगायचं झालं तर यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, यात सर्वाधिक जी पानं आहेत ती सीडीआरची आहेत। म्हणजे कुणी कुणाला कधी कॉल केलेला होता, त्यानंतर कसे कॉल झालेले आहेत, याचं नियोजन कधी झालेलं होतं, त्याचं कुठे या सगळ्यांनी पहिल्यांदा भेट घेतली आणि कसा हा प्लॅन आखला गेला। त्यामध्ये कळीचा मुद्दा सर्वांना जो वाटत होता की यातील एक आरोपीचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्याला मारहाण केली आणि त्याचा देखील बदला आरोपींना घ्यायचा होता, हे सगळं त्यांनी या तपासादरम्यान सांगितलेलं आहे। आणि तपासामध्ये ज्या काही बाबी समोर आलेल्या आहेत, म्हणजे तपासामध्ये कुणाकुणाचे जबाब घेतलेले होते, त्या जबाबामध्ये नेमकं काय आलेलं आहे, आरोपींचे SP समोर घेतलेले जबाब आहेत, कारण मकोकामध्ये या सगळ्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर जबाब घेतले जातात, जेणेकरून आरोपी जरी कोर्टामध्ये या ठिकाणी जबाबाबाबत फितूर झाला तरी देखील ते जबाब ग्राह्य धरले जातात आणि ते पुरावा म्हणून मानले जातात। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरचे जबाब यामध्ये आहेत। फॉरेन्सिक अहवालाला या मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते, त्याचे सगळे अहवाल यामध्ये जोडण्यात आलेले आहेत आणि व्हिडिओ कॉल जो केलेला होता त्या सगळ्या संदर्भातले पुरावे देखील आहेत आणि हत्यारं जे वापरलेली होती त्या सगळ्यांचे पुरावे यामध्ये जोडण्यात आलेले आहेत। आणि खास करून यामध्ये वाल्मिक कराडचा कसा सहभाग आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि वाल्मिक कराडचा सहभाग या तीनही घटनांमध्ये असल्याचं पुरावे या आरोपपत्रामध्ये या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत। आणि हे सर्व आरोपपत्र जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयामध्ये नेऊन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि लवकरच यातल्या ज्या छोट्या आणखी गोष्टी आहेत ते समोर येतील। उद्यापर्यंत हे आरोपपत्र या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। मात्र आतापर्यंत या आरोपपत्रामध्ये नेमकं काय काय आहे हे आपण या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न केला। दीपक, नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।